देवा तुझ्या चिंतनाने सुखे काळ जावा, तुझ्या प्रेरणेने घडो लोकसेवा, तुझ्या चिंतनाने सुखे काळ जावा, घडो अंत तो शांत साफल्यगामी, जिजामाऊली गे तुला वंदितो मी, जिजामाऊली गे तुला वंदितो मी. सुख वसे हिची ठाई बहुपायी संतांच्या, म्हणूनी केला वास नये किंवा नाही नाश तये ठाई. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला गेलेला अभंग वैराग्याचे महामुरुग, वारकरी संप्रदायाचे कळस, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरुवर्य देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा जीवनामध्ये तुमच्या आमच्यासाठी संत कसे फायदेशीर आहेत किंवा संतांनी तुम्हा आम्हाला काय लाभ दिला आणि त्यांच्या जवळ गेल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनामध्ये परिवर्तन काय झालं याचा विचार आजच्या अभंगातून तुकोबाराय मांडतात. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या सर्वांना जवळजवळ ज्ञात आहे, कारण माग 2 दिवस होऊन गेले, त्यामुळे तुम्हा सर्वांना कार्यक्रम कशा निमित्त आहे, काय कारण आहे, काय प्रयोजन आहे, काय नियोजन आहे. कारण कोणत्याही गोष्टीला 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणत्या? एक गोष्ट महत्वाची, त्याचा अधिकारी महत्वाचा असला पाहिजे. काही गोष्टी करत असताना त्या गोष्टीला त्याचा अधिकार पाहूनच कराव्या लागतात. पंचकर्णामध्ये याचा विषय येतो. कारण या 4 गोष्टी प्रत्येक कार्याला, प्रत्येक ग्रंथाला, प्रत्येकाला महत्वाच्या आहेत. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या अध्यक्षा किंवा अधिकारी म्हणावं लागेल, कारण त्या पदापर्यंत पोहोचलेल्या होत्या. म्हणून आज त्यांचं काय घडतंय? पुण्यस्मरण घडतंय. मला एक सहज प्रश्न पडला की ज्या माणसाने आयुष्यभर पुण्य केलं, परमार्थ केला, त्याचं काय करतो आपण? पुण्यस्मरण करतो. पण ज्याला नाही, कधी भजन केलं नाही, अशा माणसाचं काय करा? त्याला नाव तरी कसं द्यावं होय? म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, जाऊ दे बाबा, नरकात जरी केला असलं तरी त्याचं काय टाकायचं पुढं? कैलासात पाठवायचे, नाही तर वैकुंठात पाठवायचे. कुठं पाठवायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. फक्त पत्रिके पुरता विठ्ठल म्हणून ज्या जीवनामध्ये आपण आचरण करत असताना, वागत असताना, आपल्या मुलांवरती चांगले संस्कार ज्यांनी दिले, आयुष्यभर परमार्थ केला, अशा आमच्या मातोश्री आजीबाई कैलासवासी मंडाबाई लक्ष्मणराव डांगे यांच्या या आज 2रं वर्ष आहे महाराज. या 2ऱ्या वर्षामध्ये वरच्यावर जसं रोपटं दिसताना लहान दिसावं, पण त्या रोपट्याला जसं तुम्ही परत पुन्हा पाहाल, दिवसेंदिवस ते रोपटं आपल्याला कसं दिसतं? फुलायलेलं दिसतं, सुंदर दिसतं महाराज, त्याच्यावरती तेज आलेलं दिसतं. तसं हा सप्ताह गेली 2 वर्षापासून अविरतपणे परमार्थ प्रेमी आमचे, त्यांचे सुपुत्र असणारे रामदास लक्ष्मणराव डांगे यांनी अगदी सुंदर प्रकारे नियोजन केलं. आणि त्यांचीही 3 मुलं महाराज, आमचे बाळासाहेब रामदास डांगे, त्याचबरोबर राजकुमार रामदास डांगे, आणि त्यानंतर पुरुषोत्तम किंवा तुकाराम, म्हणजे एक देवाचं नाव आणि एक संताचं नाव. एक पुरुषोत्तम किंवा तुकाराम नाव अशीच ठेवली पाहिजेत महाराज. ठेवलं तर संताचं तरी, नाहीतर
देवाचं तरी पण आपल्याला तेवढी गोष्ट लक्षातच येत नाही. रोहन, पुन्हा आणखी बंटी, काय काय नावं ठेवतात, पण तीनही नावं महाराज अगदी सुंदर आहेत. म्हणून या सर्वांनी सुंदर प्रकारे नियोजन केलं आणि नियोजन करत असताना सगळी माणसं घरच्यांसारखी आहेत. एक माझ्या मनातली गोष्ट बोलतो, मी कधी त्या जी टॉकीजवर गेलो नाही आणि जावं अशी काही इच्छाही नाही, गेलंच पाहिजे अशातला काही भाग नाही. पण जसं तिथं पाहतो ना महाराज आपण, एवढं शांत गंभीर वातावरण, सुंदर चमचम करत असणारा प्रकाश, तसं आज इथं कीर्तन म्हणजे जी टॉकीजवरच करायल्यासारखं वाटतंय. म्हणून अगदी गोड कार्यक्रम महाराज आयोजन करत असताना सुंदर अशी श्रीमद भागवत कथा. कारण आज कीर्तन आपल्याला जास्त वेळ करायचं नाही. का करायचं नाही? जिथं शहाणी माणसं आहेत तिथं आपलं ज्ञान जास्त कशाला पाजायचा प्रयत्न करायचा. आता सगळी माणसं तुम्ही ज्ञानाने, वयाने, अधिकाराने सर्व कसे आहेत? श्रेष्ठ आहेत. आपली पत्रिका पाहिली तर सगळ्यात लहान आपण आहे, त्यामुळे आपण आपल्या पद्धतीनं बोलावं. आणि म्हणून जास्त वेळ न घेता अगदी तुम्ही सर्व अधिकारी वर्ग आहात, या सुंदर अशा सप्ताहामध्ये महाराज प्रत्येकाने आयोजन केलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. आपण आपल्या आयुष्यात जेवढी संपत्ती जमा करतो त्याच्यापैकी भगवंतासाठी आपण त्याच्यातली 10% संपत्ती काय केली पाहिजे? खर्च केली पाहिजे. पण काही काही माणसं याच्यातलीच घ्यायला बसली, खर्च करायचे नाही याच्यातली घ्यायला बसली. पण कोणी असो, मग ते प्रत्येकाने आपल्या संपत्तीमधला 10% वाटा चांगल्या कार्यासाठी, परमार्थासाठी खर्च केला पाहिजे. आणि आमचे काय महाराज इथं कसल्याच पद्धतीची कमी नाही, सगळी माणसं घरच्यासारखी प्रेमाने आमच्या माता माऊल्या सुंदर अशी श्रीमद भागवत कथा, अगदी गोड कथा चालू आहे. आणि तुम्हाला चिंताही नाही महाराज, कथाकार शोधायची गरज नाही, कीर्तनकार शोधायची गरज नाही. मी तर म्हणतो तुमच्याकडे नंबर लागले असते, म्हणजे मागच्या वर्षी झाली ती या वर्षी नाही, या वर्षी झाली ती पुढच्या वर्षी नाही. म्हणजे कीर्तनकाराची कमी नाही, कथाकारांची कमी नाही. कारण त्याचं एक कारण आहे, ज्या ज्या वेळेस हे तुम्हाला भेटतील त्यावेळेस तुम्ही यांना कोणत्या गोष्टीत कमी केलं नाही. म्हणून आज या लोकांची तुमच्याकडे कमी नाही. सगळी जवळची माणसं आहे, घरची माणसं आहे. आणि त्यामध्ये सुंदर आमचे ज्यांनी महाराज आमचे बाळासाहेब असतील, या सगळ्यांना मार्गाला लावलं. नुसतं त्यांच्याकडे एक काम नाही, चांगली माणसं तर कुणी मार्गाला लाविलो. चांगल्या माणसांना काय बाळा भजन करत जावं, हो महाराज, पण भुलणाऱ्या माणसाला मार्गाला लावणं फार कठीण आहे. जे बाजारला रविवारी जाताना मग आता सगळं संपलेलं असतं, ते देशी भक्त महाराज सरकार मान्य दुकानावर जाणारी माणसं विचार करत नाहीत आपल्याला गावाकडे जात असताना तिकिटाला पैसे शिल्लक राहतील का नाही राहतील याचाही विचार करत नाही. पण जेव्हा जात असताना अशी घोळणारी माणसं जर याच्याकडे आणायचं म्हटलं ना, त्याला खूप सामर्थ्य लागतं. आणि हे सगळं करत असताना अशी बरीच चांगली माणसं आणि वाईटालाही सुद्धा चांगल्यामध्ये आणण्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे आणि अगदी पुत्रवत प्रेम करतात तुमच्या आमच्या सर्वांचे हरिभक्त परायण उद्धवजी महाराज ठोंबरे, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अगदी महाराज लेकरासारखं कीर्तन श्रवण करतायत. मी नेहमी बोलत असतो, एखादा पंडित आहे महाराज, काशीच्या विद्यापीठामध्ये PhD शिकलेला, कुठं काशीच्या विद्यापीठामध्ये, केवढाही मोठा असू द्या, पण तो कधी हातामध्ये लेखणी घेईल का? नाही घेणार महाराज. पण त्याला घ्यावी लागते. कधी घ्यावी लागते? ज्यावेळेस स्वतःच्याच लेकराला कसं काढायचं, एक कसं काढायचं हे शिकवत असताना पंडित जरी असला तरी सुद्धा त्याला काय करावं लागतं, हातामध्ये पाटी घेऊन आपल्या लेकरांसाठी ज्ञान शिकवा. Oh
तसं तुम्ही सगळी मंडळी महाराज आज आपलं लेकरू म्हणून वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध आहात, पण या लेकरासाठी आज तुम्ही सर्वजण पुढे बसलेला आहात. म्हणून सुंदर प्रकारे आमचे मृदंग वादक हरिभक्त परायण सिद्धेश्वर महाराज सोळंकी आहेत, त्याचबरोबर आमचे विभीषण महाराज आहेत आणि ही सर्व भजनी मंडळी आमचे माऊली महाराज आहेत. त्याचबरोबर आज गावाकडून आम्ही 3 चाकी वाहन आणलं, एरोप्लेन नाही. आमची सगळी भजनी मंडळी प्रेम करतात महाराज. सर्वजण तेही या ठिकाणी बाळासाहेबांच्या विनंतीला, तुम्हा सर्वांच्या विनंतीला मान देऊन, त्याचबरोबर गेले 3 दिवस अगदी गोड आपल्या आवाजाने तुम्हा सर्वांना मुग्ध करून टाकत आहात. जसं कोकिळेचा आवाज गोड असतो तसं कोकिळेसारखं आमचे हरिभक्त परायण उद्धवजी महाराज आहेत, त्याचबरोबर पांचाळ महाराज, त्याचबरोबर आमचे तुकाराम महाराज आहेत चिखलीकर, आणि तुम्ही सर्वजण मंडळी सगळी. सगळ्यात जास्त एक माणूस मला फार आवडला ते म्हणजे आमचे इनेकरी महाराज. आमचे अण्णा या ठिकाणी उपस्थित असावा असा माणूस शोभतो महाराज. आणि काही विनेकरी त्याच्या पाहिलं की पण आमचे अण्णा कधी पहा महाराज हसलेले दिसणार असं. होडीली गोवरी, अगदी महाराज गौरी कशी दिसते तसं तुकोबाराय वर्णन करतात. म्हणून आमच्या माता माऊल्या पाठीमागे बसलेली मंडळी तुम्ही सर्वजण अगदी माईक सिस्टीम वाले गोड दादा आहेत महाराज. तुम्हालाही धन्यवाद. म्हणजे अगोदर धन्यवाद दिलं म्हणजे 2 तास बरोबर अगदी गोड कडेला जातात. काही उशिरा देतात, पण ते उशिरा दिल्यानंतर संपायच्या वेळेला काय उपयोग. आधी गोड दिलं म्हणजे नंतर शेवटपर्यंत गोड जातं. अगदी गोड माईक सिस्टीम आहे. तुम्हालाही धन्यवाद. आता सगळी माणसं ही आपलीच आहेत, सगळी जवळची आहेत. म्हणून कोणाचं नाव घ्यावं कोणाचं ठेवावं, बरं सगळ्याचीच घ्यावं तर सगळ्यांचे नाव घेता घेता 2 तास निघून जातील. म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. नाव घेतलं तरी तुमचाच आहे आणि नाही घेतलं तरी सुद्धा कोणाचं आहे, तुमचाच आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आजच्या या शुभमंगल अशा सुंदर वातावरणामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. तुकोबाराय ज्यांचं वर्णन करतायत, वर्णन करत असताना तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये अगोदर परिशीलन केलं. परिशीलन करत असताना आत्मपरीक्षण केलं आणि आत्मपरीक्षण करत असताना तुकोबाराय मनोमन विचार करतायत. आज आपण ज्या अर्थी पांडुरंग परमात्म्याच्या मार्गाला लागलो, ज्या अर्थी या वारकरी संप्रदायाच्या वाटेला लागलो, त्या अर्थी आपल्यामध्ये नक्की कोणाचा ना कोणाचा तरी काय आहे, वाटा आहे. तुम्ही आम्ही या संसार सागरामध्ये येतो, या पृथ्वी तलावरती येतो. येत असताना येण्यासहितही इथं कोणाचा तरी काय आहे, महत्वाचा असा वाटा आहे. सगळ्यात मोठा वाटा आहे तो म्हणजे पांडुरंग परमात्म्याचा. परमात्म्याने तुम्हा आम्हाला जन्माला घातलं, अर्थात आमचे माता पित्यांनी तुम्हा आम्हाला जन्माला घातलं, त्यांचा वाटा आहे. पण जन्म घातल्यानंतरही तुम्ही आम्ही जीवनामध्ये कसं वागायचं, तुम्ही आम्ही जीवनामध्ये कसं आचरण शिकवणाऱ्याचा सगळ्यात मला वाटतं काय आहे, मोठा वाटा आहे. कारण आज माणसं चांगल्या मार्गाला लावणारे कमी आहेत, पण वाईट मार्गाला लावणारे सगळ्यात कोण आहेत, जास्त आहेत. कारण वाईट गोष्टी माणूस लवकर शिकतो, त्यामुळे त्यांना काही फी वगैरे भरून शिकायचं काम पडत नाही. पण चांगल्या गोष्टी माणसाला शिकावायला लागत असताना बरीचशी माणसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुमचं आमचं जीवन बदलून टाकतात. नाही जायचं त्या वाटाकडे तुम्ही आम्ही जात असताना ती माणसं तुम्हाला आडवी येतात. बाळा, तो रस्ता चांगला नाही, आड रानाने जाऊ नको. आड रानाने गेलास ना, आड राणी फिरले जग. तिकडे गेल्यानंतर काय होईल, काय नाही रे बाळा, तिकडे सगळे काय आहेत,
काटेच काटे आहेत. आणि हे आपलं सगळं जग कुठं भरलंय? दिसतंय रस्त्याच्या कडेला, पण भरलंय कुठं? आडरानाने भरलंय. मग महाराज तुम्ही म्हणाल चांगलं कुठे? चांगलं तिथे जंबू नावाच्या द्वीपावरती जे त्याच्याकडे आले ते सगळे कुठे आहेत? चांगल्या ठिकाणी आहेत, चांगल्या जागेवरती आहेत. बाकी सगळे आडरानाने भरलेले आहेत. पण महाराज तिथं गेल्यानंतर होतं काय? होतं म्हणे एक, तिथं गेल्यानंतर तुम्हा आम्हाला सुख दुःखाचे काटे टोचायला लागतात. आणि टोचत असताना परिणाम एक आहे. भगवान परमात्म्याला तुम्ही आम्ही एक शब्द दिला. काय शब्द दिला? गर्भामध्ये असतानाच तुम्ही आम्ही या विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही येत असताना ज्या भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला या जन्माला घातलं त्या भगवान परमात्म्याला तुम्ही आम्ही विसर. प्रत्येकाने एक शब्द दिला महाराज. काय शब्द दिला? शब्द दिला. शब्द देत असताना सांगितलं देवा काही कर रे. इथं काय साधे हाल आहेत का? सगळं तिथंच आहे ना महाराज. कधी गेलो त्याच्यात त्या जेल मध्ये लॉकअप मध्ये आता त्याच्यातलं आपल्याला काय जास्त माहिती. पण आमचे चाटगावकर बाळासाहेब यांना लोकांना माहिती असतं महाराज. बाहेर फिरणाऱ्या लोकांना सगळं माहिती असतं. कुठं कुठं काय असतं, कसं असतं, काय असतं ते सांगणारी लोक सांगतात. म्हणावं कशाला जाऊ देत नाहीत. कशाला म्हणजे कशालाच नाही. 1 नंबर येऊ की 2 नंबर येऊ की काय येऊ सगळं कुठं म्हणे आतमध्ये आहे. तसलंच आहे पाहिजे. जीव त्रासून जातो आणि त्रासून गेल्यानंतर भगवंताला हात जोडतो. देवा काही कर रे. खूप कष्ट झालेत काय सांगू गरिबीची यातना मज भोगिता नारायणा. देवा मांस मळ मूत्र या सगळ्या गोष्टी कुठे आहेत? तिथे आहेत. पण देवाला आपली विनंती पांडुरंग परमात्मा ऐकतो. हात जोडल्यानंतर देवही ऐकतो. ऐकल्यानंतर तुम्ही आम्हाला बाहेर काढतो. पण बाहेर काढल्यानंतर तुम्ही आम्ही म्हणजे सगळ्यात जास्त धोकाबाज कोण असेल तर ती माणसाची जात. दुसरं कोणीच धोका देत नाही जगामध्ये. तुम्ही झाड धोका देणार नाही. एखाद्या प्राण्यावरती तुम्ही प्रेम करा. ते प्राणी कधी तुम्हाला धोका देणार नाही. साधा कुत्र्याचा अनुभव पहा तुम्ही महाराज. दुसरं चाललं की भुकत आणि मालक आलं की जवळ येतं. काय येतं त्याचा परिणाम आहे. तुम्ही एखाद्या प्राण्याला जीव लावा, प्रेम द्या, तर ते प्राणी कधी तुम्हाला धोका देत नाही. पण असा एक प्राणी आहे पाय फक्त 2च आहेत पण सगळ्यात धोका देण्यामध्ये नंबर 1. या प्राण्याने कोणाकोणाला धोका दिला? साक्षात जगाचा परमात्मा, जगाचा मालक, त्याला आपण काय केला? आपण धोका दिला. धोका देत असताना मग आता देवाने आपल्या विश्वासघाताचा गुन्हा दाखल करायला पाहिजे का नाही? कसं
आपण त्याचा विश्वासघातच केला ना. पण देवही एवढा हुशार आहे, त्याचे खालचे शब्द खूप आहेत महाराज. कोणी म्हणतो धोका, कोणी गद्दारी, सगळ्यात त्यानं बेईमानी केली हो असं माणसं व्यवहारात म्हणतात. आणि तुम्ही आम्ही देवासोबत काय केली तेच केलं. कोणी कोणी केली, जे कधीच इकडे येत नाही त्यांनी केली. तू म्हणताल महाराज आम्ही दररोज कीर्तनाला तर आमच्यावर, तुमच्यावर नाही. जे इकडे येतच नाही त्यांनी, ज्यांनी कधी भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाव आपल्या मुखाला घेतलं नाही, त्यांनी देवासोबत काय केली, गद्दारी केली, बेईमानी केली, धोका दिला. या सगळ्या गोष्टी महाराज ज्याने कधी देवाकडे गेला नाही त्याला लागू पडतात. तुम्हाला मग नेमके आस्ते तरी काय असते, म्हणजे सोप्या भाषेत महाराज आपल्याच दिनरोड परिसरातील एका व्यक्तीने काय केलं, मस्त 2 बाजारला आल्यानंतर 2 बैलजोड्या घ्या आणि 2 बैलजोड्या घेतल्यानंतर अख्खं लोक विचारायला लागला, का पाटील कितीला आणली, का कितीला आणली. तो सांगू लागला, हे बघा पैसे जाईना का गेले पण आपला नादच मिटला म्हणे. 1-1.50 आहे, जोडी कितीची, लाखाची. बरोबर लाखाची हो. सगळं अख्खं गाव विचारायला, कारण तसले बैल गावातच नव्हते. लोकांना काय विचारणार, द्यायचे का घ्यायचं. उगा पाटलाला वा खूप चांगली म्हणले की पाटील प्रत्येकाने यायचं, कितीला आणली असे एवढं. बर. पण एक जण शहाणा होता म्हणे, पाटील बैलजोडी नंबर 1 आणली हो, जाऊ द्या पैसे गेले का गेले पण दिसायला भारी. पण मी म्हणतो कधी हाणून पाहिले का नाही. त्यांनी सांगितलं सगळं झालंय पण तेवढंच राहील. झोपले महाराज बैलगाडीला, आणि बैलगाडीला झोपल्यानंतर यानं हात केलं बरोबर. जी बैल सुटल्याबरोबर अख्ख्या गावाला वेळा आणता नदी होती, नदीवरून बैलगाडी चालली. पण जाता बैलगाडी जात असताना, महाराज चालत असताना त्याच नदीवरती एक माऊली धुणं धुत होती. आणि धुणं धुत असताना धुता तिचं लेकरू त्या पुलावर खेळत होतं. त्यानं सांगितलं, ओ बाई लेकरू उचला, बैल ऐकत नाही, गाडी पळते, अंगावरून जाईल. आता त्या बाईने उचलाव का नाही. बाई म्हटली, घाल बरं, कसं घालतेस पाहते. आणि गेली महाराज. लेकरू अंगावरून गेल्यानंतर मेल्यानंतर आता त्याचा कुठं झाला ते कोर्टामध्ये केस घेतली. त्या बाईनं टाकल्यानंतर सगळं झालं. वकिलाला सांगितलं, वकील साहेब बैल लाखाचे होते पण बैलामुळे आता जेलमध्ये आलो, हवा आणखी पणाच जाऊ द्या, पण आपल्याला निर्दोष सोडवा. आता ते वकील म्हणजे वकिलाचीच भाषा महाराज. तुम्ही चिंताच करू नका, आपला एवढा अभ्यास झाला, एल बिल सगळं झालंय म्हणे, तुम्ही चिंताच करू नका, तुम्हाला आम्ही काय करणार, निर्दोष सोडणार. बर किती फी म्हणे 55 घ्या, पण आपल्याला काय करा, सोडा. बर सगळं झाल्यानंतर महाराज आतमध्ये पण सांगितलं वकील साहेबांनी एक काम करायचं म्हणे. काही विचारलं, जज साहेबांनी काही जरी विचारलं ना तरी काहीच बोलायचं नाही. पण ह्या आता मालकच असला, आता 1.5 लाख नुसत्या बैलाच्या कुटाण्यात खर्च करणारा माणूस म्हटलं नाही, पण मला बोलावंच वाटल्या. बोलायचं नाही हो, तुम्ही फक्त शांत. नाही पण बोलावंच वाटल्या, काहीच बोलायचं नाही पण बोलावंच वाटल्या. ते म्हटलं मग आता काय करा, आपलं गोई म्हणायचं. ठरलं महाराज दोघांचं. आतमध्ये गेलं, जज साहेबांनी विचारता त्या पुढच्या वकिलांना नाव विचारायचं, गाव तुमचं नाव काय, गुई. तुमचं गाव गुई. वकिलाला वाटलं असल वो, आता नाव बी गुई, गाव बी गुई, असल पण काही विचारलं की त्याला एकच करायचं, गुई. विचारता त्या बाईलाच राग आला, आणि राग आल्या ती म्हणे, हा जज साहेब बघा आता कसं गुई म्हणायला लागले. आणि तो आरडत होता की ओ बाई लेकरू उचला, ना आता म्हणतोय गुई. ते म्हणले होते ना उचला, हो मग तुम्ही उचललं नाही तर दोष कोणाचा आहे, तुमचा आहे. निर्दोष सुटल्याबरोबर महाराज ते वकील ते सगळे बाहेर आले, पायऱ्या उभा राहिले कोर्टाच्या. आणि उभा राहिल्यानंतर वकील साहेबांनी सांगितलं, हे बघा आता त्याचं सांगण्याची स्टाईल आपलं असं आहे, मी म्हणलं होतं तुम्हाला आपली केस फेल जाणारच नाही, मग लबाडी का असा आपण जाणारच नाही. आपण तुम्हाला सगळं सांगितलं होतं, शब्द दिला होता, आपलं खरंच होणार. मग आता आमची तेवढी फीस म्हणल्याबरोबर या मालकाने सांगितलं गोई. अर्थात ते म्हणे, साहेब तुम्हाला लागलंच काही नाही, काय पाहिजे म्हणले, तुम्ही फक्त काय म्हटलात, गोई या शब्दानेच केस मिटले ना, म्हणून आता तुमची फी सुद्धा. म्हणून महाराज सगळं झालं, पण त्या वकील साहेबासोबत काय केली, गद्दारी केली, बेईमानी केली. तसं तुम्ही आम्ही येत असताना
देवाला सुद्धा असाच शब्द दिला होता, तुमचं सगळं फेडून टाकण्यात येईल, फक्त आम्हाला इथून बाहेर काढा. आणि माणसाने एकदा गद्दारी केली की आयुष्यभर त्याला काय भोगावं लागतं? दुःख भोगावं लागतं. तुकोबाराय बोलतायत, आम्ही मात्र देवासोबत बैमानी करणार नाही, कारण आमच्या रक्तामध्ये गद्दारी करणं नाही. आम्ही गद्दारी करणार नाही, कारण आम्हाला ज्यांनी शिकवलं ना ते संत आहेत. आम्ही संतांच्या मार्गाने चाललो आणि त्यांच्या मार्गाने चालत असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये त्यांच्या जवळ गेल्यानंतर सुखाचा अपार वास आहे. आणि आम्ही जर त्यांच्या जवळ गेल्यानंतर कोणाला धोका देणार? कायम पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करणार. हो महाराज खरंय, पण ते सुख कोणाजवळ आहे? तुकोबाराय बोलतायत अभंगाच्या प्रथम सुख वास